आपल्या दोघांची सेमच गोष्ट आहे. मी पण राजीनामा दिलाय. सचिन परब सर मला तेच म्हटले, गोविंद सर भेटतील, यांची पण सेमच गोष्ट आहे. संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना निरास्नान पार पडते. आपण बघताय की अकलूज शहराच्या हद्दीवरती असलेल्या सराटी गावामध्ये ज्यावेळी संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा येतो त्यावेळी या सराटीमध्ये मुक्काम आटोपल्यानंतर सकाळच्या वेळी या अशा प्रकारे या ठिकाणी निरास्नान पार पडतं. खरं तर आख्यायिका सांगितली जाते की अकलूज शहराच्या हद्दीवरती आल्यानंतर सराटी नावाचं एक छोटंसं गाव आहे ज्या ठिकाणी हा मुक्काम केला जातो. हा मुक्काम सराटी गावकऱ्यांसाठी असतो, इथल्या कोळी समाजासाठी असतो. आणि असं म्हणतात की पूर्वीच्या काळी ज्यावेळी या पाण्यातून पालखी पलीकडे न्यावं लागायची त्यावेळी इथे पूल नव्हता आणि त्यावेळी सराटीमधले नागरिक, कोळी समाजाचे लोक वारकरी आणि पालखींना पलीकडच्या तीरावर नेऊन सोडायचे. आणि म्हणून या कोळी समाजाची कृतज्ञता भावनासुद्धा आजसुद्धा या पालखी सोहळ्यामध्ये पार पाडली जाते. नारळ आणि हार इथल्या नागरिकांना देण्याची प्रथा संस्थांकडून आहे. तर एकाच ठिकाणी अशा प्रकारची प्रथा पार पडते आणि आपण बघताय की तुकाराम महाराजांच्या पादुकांना निरास्नान होत आहे. 3 वेळा एकूण तुकाराम महाराजांच्या पादुकांना स्नान घातलं जातं. एक इंद्रायणीमध्ये, त्यानंतर चंद्रभागेमध्ये आणि तिसरं आपण बघतोय की नीरा नदीच्या या पाण्यामध्ये. असंच निरास्नान आपण माऊली महाराजांच्या पादुकांना पण घातल्याचं बघितलं जे निरेमध्ये होतं. आणि आता आपण बघतोय की सराठीमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना निरास्नान घातलं जातं. खरं तर मागच्या महिन्याभरात जो काही पाऊस झाला होता त्या पावसाचा परिणाम आपण बघतोय की नीरा नदी दुथडी भरून वाहते. खरं तर या नदीला पूर आला होता, मात्र मागच्या 2-3 दिवसामध्ये पाणी ओसरलं तरी पाण्याचा मोठा वेग आहे. आणि या नीरा नदीच्या काठावरती आपण बघतोय की तुकाराम महाराजांच्या पादुकांना निरास्नान घातलं जात आहे. आणि याच निरास्नानानंतर अगदी 100 मीटरच्या अंतरावरती ही पालखी अकलूज शहरामध्ये प्रवेश करेल. आणि ज्याप्रमाणे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराजांचा पालखी सोहळ्याने सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश केला त्याचप्रमाणे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळासुद्धा आज सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करेल. आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश केल्यानंतर अकलूज या ठिकाणी आजचा पालखीचं गोल रिंगण असेल आणि त्यानंतर ही पालखी अकलूज शहरामध्ये विसावेल. कॅमेरामन आयुब कादरीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, सराटी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.